Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Praise God. देवबापाला धन्यवाद. This is the day that the Lord has made. आजचा दिवस परमेश्वरानेच निर्माण केलाय. Let us rejoice and be glad in Him. तर आजच्या दिवसामध्ये आपण परमेश्वरात आनंद करूया. That's what the Bible says. असं पवित्र शास्त्रात लिहिलंय. Today is your day. आजचा दिवस तुमचा दिवस आहे. You can make it your day तुम्ही आजचा दिवस तुमचा दिवस करून घेऊ शकता. if you trust in God completely. जर तुम्ही पूर्णपणे देवावर विश्वास ठेवलात तर. Now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे. I don't know what you're going through, मला ठाऊक नाही तुम्ही कुठल्या त्रासातनं जाताय. but we have been receiving lots of letters. पण बरीच पत्र मला तुमच्याकडून मिळाली आहेत. And many of you have written your pain, your sorrow, your trouble to us. व तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी तुमचे त्रास मला सांगितलेले आहेत. Be assured that we have prayed for you तुम्ही नक्की खात्री बाळगा की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. and expect good times. आणि चांगले दिवस पुढे येत आहेत अशी आशा ठेवा. And don't leave Jesus, व येशूला सोडू नका, because He is the source of all glory. कारण येशू सर्व गौरवाची आशा आहे. He is the hope of all glory. येशू सर्व गौरवाची आशा आहे. If you have Him, जर तुमच्याकडे येशू असेल you don't need another. तर तुम्हाला आणि कशाचीही गरज नाही. Are you ready now then? मग आता तुम्ही तयार आहात का? We will pray, प्रार्थना करूया. because prayer is a powerful force to contact God. कारण प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संपर्क साधण्यासाठी असलेलं एक सामर्थ्यशाली हत्यार. There is no other way you can contact God बाकी कुठलीही रीत नाही की ज्या रीतीने तुम्ही परमेश्वराशी संपर्क साधू शकाल. but through prayer. एकच प्रार्थना. And we will pray. आणि आपण प्रार्थना करू. But before we pray, पण प्रार्थना करायच्या अगोदर we shall hear the word. आपण परमेश्वराचं वचन ऐकू. Then we will come back मग परत येतो. and we will invoke God's blessings. मग आपण सर्वजण मिळून देवाचे आशीर्वाद त्याला मागूया. Do you want to be blessed this evening? आज या सायंकाळी आशीर्वाद हवे का? God has come in this place. देव या जागेत या आशीर्वादांच्या खोऱ्यात आलेला आहे. He will not deny any good thing to any one of you. कुठली चांगली गोष्ट तुम्हाला कोणालाच तो नाही म्हणणार नाही. Just open your heart, फक्त हृदय उघडा, receive Him, त्याला स्वीकारा and see what He can do for you. आणि पहा तुमच्यासाठी तो काय काय करतो. If you have got your Bibles, kindly open to Jeremiah 32 verse 27. Behold, I am the Lord, the God of all flesh. Is there anything too hard for me? इर्मया 32 त्यातलं 27 वचन. पहा मी परमेश्वर सर्व मानवांचा देव आहे, मला असाध्य असे काही आहे का? Praise God. आमेन. I am the Lord, तो म्हणतो मी परमेश्वर आहे, Lord of all flesh. सर्व मानवांचा देव. Is there anything that I cannot do? असं काही आहे का की जे मला करता येणार नाही? Is there anything beyond my reach, beyond my strength, beyond my wisdom? असं काही आहे का जे माझ्या कुवती पलीकडे, माझ्या ज्ञाना पलीकडे, माझ्या शक्ती पलीकडे असेल असं देव म्हणतो. This is what God is saying to Asa- each one of you tonight. असं देव आपल्याला प्रत्येकाला आज रात्री सांगत आहे I am the God of everything that lives. की जे काही किंवा जे सर्व जिवंत आहेत त्या जिवंतांचा मी देव आहे. I can do all things. ते म्हणतो मी सगळं करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. God is telling you tonight, I can do all things. परमेश्वर आज रात्री तुम्हाला सांगत आहे की मी सगळं काही करण्यास समर्थ आहे. There is nothing too hard for me. असं काहीच नाही की जे मला अवघड आहे. There is nothing so hard that I am unable to do it for you. असं काहीच नाही की जे मी तुमच्यासाठी करू शकत नाही. Beloved people, असं देव म्हणतो माझ्या प्रियानो, everyone has to arrive at his doorstep sooner or later. प्रत्येकाला देवाचं दार आज नाही, उद्या नाही, परवा हे गाठावं तर लागतं. Everyone. प्रत्येकाला देवाच्या दारी यायला लागतंच. We all have to arrive at his doorstep sooner or later. आपल्याला सगळ्यांनाच देवाला जायलाच लागतं. आज नाही, उद्या, आता नाही, नंतर सगळ्यांनाच देवाची दारं गाठायला लागतात. Loaded with burden, loaded with sin, loaded with problems, we all have to arrive at his door. कारण पापांनी भरलेलं जीवन, समस्येनी भरलेलं जीवन, ओझ्यानी भरलेलं जीवन घेऊन शेवटी देवाला हे जायलाच लागतं. Praise God. Amen. Without God we can do nothing. देवाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. Today people are using every religious tricks and strategy that they know to make so that something good may turn out for them. आज लोक काय करत आहेत? आज मानवजात काय करत आहे? प्रत्येक धार्मिक पद्धत, धार्मिक पूजा किंवा धार्मिक रूढी प्रथा पाळायचा प्रयत्न करतायत अशासाठी की त्यांचं कुठून तरी कसं तरी चांगलं व्हावं. But nothing happens. पण त्यातनं काही चांगलं होईना. There is not so much as a whisper nor a flicker of response. त्यातनं काही चांगलं होत नाही. त्यातनं काही त्यांना कुठूनही प्रतिसाद मिळत नाही. We all have to come to the living God. म्हणजे शेवटी आपल्याला सगळ्यांना
जिवंत आणि जागृत देवाकडे यायलाच लागतं. And God is there. आणि देव आहे, God is alive. देव जिवंत आहे, God is living. देव जिवंत आहे. And as you pray to God, आणि जसं आपण देवाला प्रार्थना करू ना, God will listen to you. तसं देव आपलं ऐकेल And He will bless you. आणि देव आपल्याला आशीर्वाद देईल. He will redeem you. देव तुम्हाला उद्धार देईल, He will deliver you. देव तुम्हाला सुटका He देईल, will heal you. देव तुम्हाला आरोग्य देईल, He will show you देव तुम्हाला दाखवेल that He is in control of all things. की पहा सर्व गोष्टींचा ताबा आणि लगाम माझ्या हातात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं that there was a couple एक जोडपं होतं, whose name was Abram and Sarah, ज्या जोडप्याचं नाव अब्राम आणि सारा. and they did not have a child, त्यांना संतान नव्हतं, सारा वांझ होती, but they were a godly couple. पण भक्तिमान जोडपं, Bible says म्हणजे देवाला भिवून वागणारं. बायबल म्हणतं in Genesis 17:1 and 17, उत्पत्ती 17:1-17, when Abraham was 99 years old, हा अब्राम जेव्हा 99 वर्षांचा झाला, one afternoon एके दिवशी दुपारी, in the heat of the day, 99 वर्षाचा झाल्यानंतर एके दिवशी दुपारी खूप भर उन्हात he sat outside his tent बसला होता आपल्या डेऱ्याच्या बाहेर and was taking a little nap. आणि थोडीशी झोप लागली, थोडा डोळा बंद केला. Suddenly अचानक he heard some sound. त्याला काहीतरी आवाज ऐकू आला. God appeared to him देव त्याला प्रगट झाला, and the Lord said, म्हणजे देवानी त्याला दर्शन दिलं आणि देव बोलला. He said something which seemed to go a little too far in his promise making. देव त्याला असं काहीतरी बोलला की जे त्याला थोडंसं पचेन असं होईल असं झालं. God said, देव बोलला, Abraham, अब्रामा, next year पुढच्या वर्षी I am going to visit your wife मी तुझ्या पत्नीला भेटायला येणार आहे. and bless her with a son. पुढच्या वर्षी मी तुझ्या पत्नीची बायकोची भेट घेणार आहे आणि तुझ्या बायकोला पुत्राचा आशीर्वाद मी देणार आहे. God was making a promise which was hard to believe. याचा अर्थ देव येऊन अब्रामाशी असा काहीतरी करार करत होता, असं काहीतरी अब्रामाला अभिवचन देत होता की जे विश्वास ठेवण्याजोगं नव्हतं, जे अवघड होतं. In the natural it was not possible. नैसर्गिकरित्या हे शक्य नाही ना. In fact, they were looking forward for a decent burial आणि उलट पक्षी ते तर आता वाट पाहत होते की आपल्याला यथायोग्य मूठ माती कोणीतरी द्यावी, because कारण they didn't have much time to live. आता काही फारसे दिवस राहिले नाही. 99 वर्षांचा तो ऑलरेडी झाला, तर त्याची इच्छा एकच की आपल्याला यथायोग्य रीतीनं कोणीतरी मूठ माती द्यावी बस. But पण here God is saying, इथं देव त्या 99व्या वर्षी त्याला म्हणतो, next year I will bless you. पुढच्या वर्षी मी तुला आशीर्वाद द्यायला येतोय बरं का. It seemed like a silly promise. आणि हे देवाने दिलेलं अभिवचन जणू मूर्खासारखं बावळटासारखं वाटलं. Not even a modern day fertility clinics would have been able to help this couple. म्हणजे आपल्या आधुनिक जमान्यातले, आपल्या मॉडर्न जमान्यातले जे दवाखाने आहेत की जे वाहन जोडप्यांना कसं तरी करून संतान देऊ पाहतात, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा तसं होणार नाही की जे देव बोलून गेला तेव्हा. Because they were 99 and 90 years old. कारण की तेव्हा अब्राम आणि 89 years सारा, old. कारण तेव्हा अब्राम आणि सारा 99, 90 अशा वर्षापर्यंत पोहोचलेले होते. And what God was promising here was scientifically impossible. आणि देव या वेळेला अब्रामाला हे जे वचन देत होता ते शास्त्रीय रीतीनं चुकीचं वाटत होतं की हे काही शक्य नाही. Tonight I want to encourage you. आज रात्री मात्र मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचंय. Is your case dead? तुमचं प्रकरण पण असंच मृत आहे का? Do you see that there is no possibility of your rising? तुम्ही पण असं म्हणताय का की माझं पण असंच आहे, माझं वर येणं काही नक्की नाही, मी तर आता हातापलीकडे गेलो, मी तर कामात न गेलोय, Have all given up on you? आणि सगळ्यांनी तुमच्यावरची आशा सोडली आहे का? Is your sickness stamped as cureless? तुमचा आजार अगदी इतका भयंकर तुम्हाला जडलाय की तुम्हाला असं वाटायला लागलंय की आता मी कधी बरा होणारच नाही. Beloved people, in the natural it may be true माझ्या जमलेल्या प्रियांनो, नैसर्गिकरित्या हे कदाचित खरं असेल that you have no chance to come up, no chance to come out of your debts, no chance for getting healing and blessing and promotion. नैसर्गिकरित्या कदाचित हे खरं असेल आणि तुम्ही म्हणत असाल की आता माझं काही खरं नाही, आता मला काही संधी नाही, आता मी परत काही वर येणार नाही, मी काही कधी बरा व्हायचा नाही. But for God it is not hard. पण देवाला अवघड नाहीये, For God it is not impossible. देवाला अशक्य नाहीये. God loves to make promises. देवाला अभिवचन द्यायला आवडतात. Read the Bible. तुम्ही बायबल वाचा, You will know to how many people God had promised impossible things. मग तुम्हाला कळेल की देवानं किती साऱ्या माणसांना अशक्य गोष्टी मी शक्य करून दाखवीन असं वचन दिलंय. And He gave it to all of them. आणि सगळ्यांना असं अभिवचन देवाने दिलं की मी अशक्य गोष्टी शक्य करीन. And some of the promise that God made was so outrageous. आणि काही अभिवचनं जी देवाने त्याच्या लोकांना दिली ती इतकी अशी वेगळी होती It seemed almost comical. की जणू काही ती अभिवचनं ऐकून आपण हसणार, आपल्याला विनोद वाटणार की हा काही विनोद आहे का काय. But
पण It happened. तसं झालं, It happened. तसं व्हायचं. Because God is the God of impossibilities. कारण देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Genesis 17 verse 17, उत्पत्ती 17:17 for Abraham also it was comical. अब्राहमाला सुद्धा हे ऐकून विनोदच वाटला की आता 99 वर्षाचा मी झालो आणि देव म्हणतो मी तुला पुढच्या वर्षी संतान देणार. And Abraham began to laugh in himself. आणि अब्राहम स्वतःशीच हसायला लागला की हे काय आहे? Can a person who is 100 years old have a child? म्हणजे 100 वर्षाच्या माणसाला आणि ज्यांना 100 वर्ष झाली अशा जोडप्याला म्हणजे संतान होऊ शकतं का? Can a woman who is 90 years old have a child? जी स्त्री 90 वर्षाची झालेली आहे, जिचं नैसर्गिक चक्र बंद झालेलं आहे, तिला संतान होऊ शकतं का? Bible says बायबल म्हणते in Genesis 18 verse 12, उत्पत्ती 18:12 Sarah was inside the tent सारा त्याला डेऱ्यात होती आणि अब्राम डेऱ्याबाहेर होता. and she also laughed within herself. आणि डेऱ्यात बसून तिनं पण हे ऐकलं आणि सारा पण हसायला लागली. The Lord said, तेव्हा देव परत बोलला why did Sarah your wife laugh? आणि देव अब्रामाला म्हणाला, का रे डेऱ्याच्या आत तुझी बायको सारा हसली? Sarah said, no Lord, I didn't laugh. तर सारा घाबरून म्हटली, नाही नाही प्रभू, मी हसले नाही प्रभू. The Lord said, yes you did laugh. तर परमेश्वर म्हटला, नाही नाही मला माहितीये तू हसली, You laughed within yourself. तू हसली, तू स्वतःशीच हसली. Is there anything too hard for me? मला काही अवघड आहे का? God said that. देव बोलला असं सारा. म्हणाला, सारा Is there anything too hard for me? मला काही अवघड आहे का? Abraham, अब्रामा is there anything too hard for me? मला काही अवघड आहे का? And God vanished. आणि देव निघून गेला. God vanished. देव नाहीसा झाला. Abraham must have said, मग अब्राम म्हटला असेल, now will God bless us आता देव आम्हाला आशीर्वाद देईल का? since we laughed? कारण की आम्ही तर हसलो, आम्ही तर हे सगळं विनोदाने घेतलं की हे कुठं शक्य आहे का? Because when we laughed, we mocked God. कारण आपण जेव्हा असं हसतो की आम्ही हसलो तर आम्ही देवाची थट्टा केली. So Abraham must have asked his wife, तर अब्रामाने आपल्या बायकोला विचारलं असेल, why did you laugh? तू का ग हसली? You shouldn't have laughed. तू असं हसायला नको होतं. She must have said, तर सारा म्हटली असेल, sorry my master. मला माफ करा प्रभू, It was like a joke for me. त्यांनी मला माफ करा, कारण की माझ्यासाठी हा विनोदच होता जणू. But you shouldn't have laughed. पण नाही, तू असं हसायला नको You होतं. have mocked God. तू देवाची थट्टा केली. Sarah must have said, मग सारा म्हटली असेल, my master, प्रभू माझ्या धनी. you also laughed. नवऱ्याला ती असं म्हणून संबोधायची, प्रभू माझ्या धनी तुम्ही पण हसलात. He said, yes, I also laughed within myself. तर अब्राम म्हटला, हो मी पण हसलो, मी आतमधून हसलो. We both of us laughed. आपण दोघे हसलो. We both made God angry, we आपण believe. दोघांनी अशा पद्धतीच्या स्वभावातनं देवाला रागे भरवलं. Will God bless us? देव आपल्याला आता आशीर्वाद देईल का? Do you know what happened after a year? आणि तुम्हाला माहितीये एका वर्षानंतर काय झालं? What is written in the Bible? बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे? Does the Bible say बायबल असं म्हणतं का? God was mad at her? देव चिडला सारेवर. God was mad and very mad at Sarah. देव भयंकर चिडला सारेवर. And God didn't visit Sarah. आणि देवाने सारेला भेट दिलीच नाही. No. नाही नाही. Here we see इथे आपण पाहतो how forgiving is our God. देव, आपला देव किती क्षमाशील आहे, How patient is our God. किती धीरानं घेतो तो आपल्याला, How loving is our God. किती प्रेमळ आणि सहनशील आहे आपला How देव, merciful is our God. किती दयाळू आहे आपला देव, Even both of them, though they laughed, किती चांगला आहे आपला देव. आणि जरी दोघे उभयता हसले, though they doubted God, आणि जरी दोघांनी मिळून देवावर जणू शंका घेतली, yet संदेह केला, तरी following year, पुढच्या वर्षी Sarah had a baby सारेला संतान झालं. at the age of 90. 90 वर्षाची असताना That's सारेला, what the Bible says. 90 वर्षाची असताना सारेला संतान झालं असं बायबल म्हणतं. God is true to his promises. देव त्याच्या वचनांना खरा आहे. Can you imagine कल्पना करा, Sarah walking with the baby सारा ते बाळ घेऊन चालत असेल and everybody asking, आणि सगळे तिला विचारत असतील, is that your grandson? तुझा नातू आहे का? Is that your grandson? तुझा नातू आहे हा? No, नाही, this is not my grandson. माझा नातू नाहीये, This is my son. माझा मुलगा आहे. God did a miracle for me. देवाने माझ्यासाठी चमत्कार केला. What a great God we serve. काय महान देवाची सेवा आपण करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Even while seated in your place, तुम्ही तुमच्या जागी बसलेली असताना like Abraham, men would be laughing inside. अब्रामाप्रमाणे कदाचित काही माणसं आतल्या आत हसत असतील. Is it possible? हे शक्य आहे का? Is it possible? म्हणजे असं कुठं होतं का? Will it happen? होईल का? Will I be healed? मी बरा होईल? I'm in debts. मला कर्ज आहे.
I've lost everything. माझं सगळं गेलंय, Will I ever come out? मी कधी बाहेर पडीन काय? You may be laughing in your heart. असं तुम्ही बसल्या जागी कदाचित आतल्या आत हसत असाल. And God is saying, आणि देव म्हणतो, my son, माझ्या मुला, is there anything too hard for me? मला काय अवघड आहे का? Some women must be saying, काही बायका म्हणत असतील, is it possible शक्य आहे का for me to be healed? मी बरं होणं कधी होईल का? You may be laughing inside of you. तुम्ही आतून हसत असाल Is it possible? आणि म्हणत असाल की असं कुठं होतं का? My मी बरी broken होईल, family will be restored. माझा तुटलेला परिवार कधी एक होईल, My husband will come back. माझा नवरा घर सोडून गेलेला परत येईल We will have finance. आणि आम्हाला पैसा मिळेल, We will be blessed. आम्ही आशीर्वादी होऊ, We will get a house. आम्हाला घर मिळेल. Is it possible? म्हणजे शक्य आहे का? You may be laughing inside. असं बसल्या जागी तुम्ही आतमधून हसत असाल. And God says, आणि देव म्हणतो, my daughter, ए माझ्या मुली, why are you laughing? का हसली? Why are you laughing? का हसली? Is there anything too hard for me? मला काय अवघड आहे का? Is there anything too hard for me? मला काय अवघड आहे का? Because कारण in due time, योग्य वेळ, I shall bless you. यथा योग्य वेळेत मी तुम्हाला आशीर्वाद देईन. Praise God. देवाला धन्यवाद. When you are in a challenging situation, समजा काय आव्हानात्मक परिस्थिती जीवनात उद्भवली, when you think, मग विचार येतो, will I see good days? मग विचार येतो डोक्यात की मला परत कधी सुखाचे दिवस Will दिसतील, my enemies be defeated? माझे शत्रू कधी पराजयी होतील, Will I come out of debts? मी कधी कर्जातनं बाहेर निघीन, Will I have a happy family? माझा परिवार कधी सुखी होईल का? Will my business once again flourish? माझा परिवार परत सफळ होईल का? Will this evil power leave me? हे वाईट सामर्थ्य मला सोडेल का? Will those witchcraft fellows leave me? ते चेटूक करणारे मला सोडतील का? And at such a time, मग अशा वेळेला when doubt is arising in you, शंका जेव्हा उचंबळून जीवनात येईल when it seems too good to be true, आणि असं वाटायला लागेल की नाही नाही छे छे असं नाही होत, हे काय असं कुठे होतं का? you say, मग तुम्ही म्हणाल, I believe. माझा विश्वास आहे, I believe in your, मी oh God. मी तुझ्यावर विश्वास Help ठेवतो. my unbelief. देव बाप्पा माझ्या अविश्वासाला मदत कर. I want to believe you. मला विश्वास ठेवायचा आहे तुझ्यावर. I will believe मी you. विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर. Because God is saying, कारण देव म्हणतो, my son, माझ्या मुला, my daughter, माझ्या मुली, is anything too hard for me? मला काय अवघड आहे का? No matter how bad you mess up with your life, तुझ्या जीवनाची तू किती बर्बादी कर, I have the power to lift you up from the dungeon. माझ्याकडे सामर्थ्य आहे तुला खड्ड्यातनं बाहेर No काढायचं. matter how many times you go down, किती वेळा तू खाली जा, I will not allow you to stay down. मी तुला खाली राहू नाही देणार. I will lift you up. मी तुला उचलणार. I will give you elevation. मी तुला उन्नती देणार. I will give you promotion. मी तुला बढती देणार. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready तुम्ही तयार to आहात? receive the blessings of God? मग देवाचे आशीर्वाद स्वीकारायला तयार आहात? Are you ready? तयार आहात? Come on, pray with me. मग चला डोळे बंद, सगळ्यांनी माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I never tried you. मी कधी तुझा प्रयत्न केला नाही. I never knocked at your door. मी कधी तुझं दार वाजवलं नाही. I never came to you in this manner. अशा रीतीनं मी देवाला कधी आली नाही. Oh God, परमेश्वरा, please forgive me. कृपया मला क्षमा कर, Cleanse me. मला साफ कर, Wash me मला धू, by the blood of Jesus. येशूच्या रक्ताची मला आंघोळ घाल, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Jesus, येशू, come into my heart माझ्या हृदयात ये, and change my life. माझं जीवन बदल. Come on, say it. बोला बोला. Help me, oh God. देवप्पा, मला मदत कर. Come down येशू, खाली ये and help me. आणि मला मदत कर, And help me. आणि मला मदत कर. Jesus, येशू, come down. खाली ये. He is coming down. तो येत आहे. Jesus is coming now. येशू येत आहे. He is touching you right तो now. आला बर का तुम्हाला स्पर्श करत आहे. Every sickness, प्रत्येकाचा every disease, रोग I command you, आज्ञा करतो मी In Jesus' येशूच्या नावामध्ये. leave. सोड. Heal them now. आत्ता बरं कर. Touch them by your तुझ्या power. सामर्थ्याचा त्यांना स्पर्श कर. Thank you, Jesus. धन्यवाद, येशू. Thank you, Jesus. धन्यवाद, Now येशू. you devil आता who सैताना is attacking the जो people, लोकांना त्रास देतो, I command you in Jesus' name. येशूच्या नावात तुला आज्ञा Leave. करतो. सोड. Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Father. धन्यवाद येशू. Bless them all, oh सगळ्यांना God. आशीर्वाद दे प्रभू. Whatever they need, give it to them. जी काही त्यांची गरज आहे दे. Those who need a job, give them a job. नोकऱ्या हव्या त्यांना Those who नोकऱ्या. need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी बढती. Those who need a house, give them a घर house. हवं घर दे. Bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Satisfy everyone. प्रत्येकाला तृप्त कर Let there be peace at home, आणि त्यांच्या घरात शांती joy असू दे. at home, आनंद असू दे, unity at home. एकी असू दे. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Thank you for blessing my माझ्या people. लोकांना आशीर्वादित केल्याबद्दल Jesus' name I धन्यवाद. pray. येशूच्या नावात मी मागतो.
पास्टर, या भावाला 2.5 वर्षांपासून ॲसिडिटीचा त्रास होतो. खूप डोकं दुखायचं त्यांचं. काहीही खाल्लं तर ॲसिडिटीमुळं ते परेशान व्हायचे. पण प्रभूने आज त्यांना स्पर्श केला, त्याच खाली पडले आणि त्यांना त्यातनं मोकळीकता वाटत आहे, बरं वाटत आहे. तसंच रेल्वेचा फॉर्म भरलेला मी, तर कॉल आलाच नव्हता. मी प्रार्थना केली शनिवारी आणि रविवारी मला कॉल आला. बघा, आणि नंतर फिजिकलमध्ये मी प्रॅक्टिसमुळे पूर्ण आजारी झालो होतो, तर चालतासुद्धा येत नव्हतं. प्रार्थना केली आणि फिजिकल पण काहीच नाही झालं आणि ओके झालं. आणि मेरिट लिस्ट मध्ये नावसुद्धा आलं. आता व्हेरिफिकेशन 5 मेला आहे मुंबईला आणि मेडिकल पण आहे, तिथं पण जॉईन होणारच मला विश्वास आहे. प्रेज गॉड. सी दॅट. ॲसिडिटी पण पूर्णपणे बरी झाली आणि पूर्ण असं चांगलं वाटतंय, शांत. कोणी बरं केलं? येशू. जीसस, थैंक यू फॉर ब्लेसिंग हिम लॉर्ड. पास्टर सिस्टर हैं अपने साक्ष्य में कहते हैं, जब अंतिम प्रार्थना चल रही थी तो अपने मन से इनके पेट जो है हमेशा फूल जाया करता था, तो प्रभु से प्रार्थना करते हैं प्रभु के मेरे पेट को आरोग्य दे। पर वो कहते हैं उन्हें ऐसा लगा जैसे कोई उनका गला पकड़ा हुआ है और बिल्कुल भी उनकी आवाज़ नहीं निकल रही थी। फिर जैसे आपकी अंतिम प्रार्थना हुई, वो कहते हैं कि प्रभु का एक महान स्पर्श आया और वो गिर पड़े। अब उनका गला भी उनको ठीक लग रहा है, उनका पेट भी फूलना भी बिल्कुल बंद हो गया। तुम्हें का रड़ता? ठीक लग रहा है अभी अच्छा लग रहा है इसलिए रो रहे हैं आप? अच्छा, धन्यवाद यीशु। जीसस, थैंक यू फादर फॉर हीलिंग अवर गॉड. ही बहीण कराडहून आलेली आहे आपल्या इथे. कराड. पाय खूप दुखायचे त्यांचे, कंबरही दुखायची त्यांची, आणि आता त्यांना पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. कंबर पाय दुखत होते, सगळंच राहिले, काय झालेलं कळच नाही मला. ईश्वरायानं बरं केले. येशूरायाने बरं केलं. जीसस, थैंक यू फादर फॉर हीलिंग अवर मास्टर. यस. पास्टर सिस्टर हैं, वो अपने टेस्टामेंट में कहते हैं कि उन्हें कैंसर की गांठ थी और जैसे वो अपने चर्च में आने लगे, प्रार्थना करने लगे, वहाँ पे प्रभु ने अद्भुत रीति से उन्हें कैंसर की गांठ से बाहर निकाला है और वो चमत्कार से उन्हें चंगाई दी है वहाँ पे। सी दैट. और अपने साक्ष्य में बात कहते हैं कि अभी कुछ दिन पहले वो एक और स्कैन करने गए थे, वहाँ पे डॉक्टर ने छोटी सी गांठ दिखाई है, पर आज की प्रार्थना में जब वो आए तो उनका विश्वास है कि वो कैंसर गांठ बिल्कुल प्रभु नाइसी करेगा और उन्हें आरोग्य देगा, इसका उन्हें पूरा विश्वास है। So you again check up and let us know. Jesus, Lord, she is full of faith. According to her faith, let her receive complete deliverance. In Jesus' name. 8 दिवसांपासनं 3 दुरात्म्यांचा त्रास त्याला व्हायचा. 3 आवाज ऐकू यायचे. पण प्रभू See, येशू he used to hear 3 voices. आता बरं वाटतंय, हलकं आता वाटतंय, एकदम आता ऐकायला येत नाही काही आवाज. नाही, आता काहीच नाही. See, Jesus, heal him, Lord, completely. No more trouble. पास्टर, या बहिणीचं पोट फुगलेलं होतं, हातापायावरती पूर्ण सूज होती, असं. चर्चला येण्याची पण त्यांची परिस्थिती नव्हती, पण तरी त्या आल्या. प्रभूने त्यांना आता स्पर्श केलंय आणि आरोग्य दिलेलं आहे, म्हणून ते प्रभूला धन्यवाद देतात. मला धन्यवाद मला माझ्या प्रभूने मला चांगलंही केलं आणि धन्यवाद प्रभूला. माझा प्रभू खूप चांगला आहे, महान आहे. काय झालं होतं लाखो तुम्हाला? करोडो धन्यवाद. माझे हात पाय सगळे दुखत होते, मला काही शक्ती नाही उभं राहायची. मी तसेच आले एकटीच्या चर्चला आणि मी म्हणले, दे बाप्पा मला बरं कर, माझं सगळं आरोग्य चांगलं कर, मला कोण नाही सांभाळायला तुझ्याशिवाय, तूच आहे, तू मला मरणार तारणार तू आहे. प्रभूला लाखो करोडो धन्यवाद. आता प्रभूने तुम्हाला बरं केलं. सी दॅट. जीसस, थँक यू फादर फॉर हीलिंग अवर. पास्टर, या भावाला 4 महिन्यापासून कमरेचा त्रास आहे. त्यांना चालता येत नव्हतं, ते लंगडत लंगडत धनकवडीवरनं इथे आले विश्वासाने, आणि आज प्रभूने त्यांना स्पर्श केलाय आणि आता ते व्यवस्थित चालू शकतात. कमर में दर्द था, अच्छा। कमर से चल नहीं पा रहा था, ससुर में भर्ती था, कल वापस आया। हाँ। सिस्टर ने लेकर आया इधर मेरे को, चलने को अभी प्रार्थना होगा, चलने को मैं चल सकता। अभी बताओ चल के कुछ तो होता है क्या? अभी दर्द नहीं करता है, अभी अच्छा हो गया. जीसस, थैंक यू फादर फॉर हीलिंग हिम. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. I know you have been waiting expectantly now. मला ठाऊक आहे, हे सर्व पाहिल्यानंतर आता तुम्ही आशा बाळगून वाट पाहताय. Yes, God is ready. आणि नक्कीच देवही तयार आहे. He loves you. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. He cares for you. देवा तुमची काळजी घेतो. As a family, come together सर्वजण एकत्र बसाव, संपूर्ण परिवार, संपूर्ण कुटुंब एकत्र बसा and all of you आणि तुम्ही सर्वजण open your heart, आपलं हृदय उघडा, lift your heart हृदय देवाला द्या and cry out to God. आणि अगदी हृदयापासून परमेश्वराचा धावा करा. If God cannot help you, जर देव तुम्हाला मदत करू शकला नाही, no man can help you. तर मग या जगात एकही माणूस नाही की जो तुम्हाला मदत करू शकेल. But the good news is, पण चांगली बातमी ही आहे, Jesus is ready to help. सुवार्ता ही आहे की येशू तुम्हाला मदत करायला तयार आहे. So shall we pray? मग आता प्रार्थना करूया का?
Most gracious, loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, once again, परत एकदा this week we have come before you. आज या आठवडी आम्ही तुझ्या समोर हजर आहोत. There are thousands and tens of thousands of people watching today's program. हजारो हजारो आणि हजारो लोक आजचा कार्यक्रम पाहतायत They are expecting great things from you. आणि तुझ्याकडून महान गोष्टींची अपेक्षा करतायत. Do not reject them, तू Lord. त्यांना नाराज करू नकोस प्रभू. Many of them are crying. त्यातले बरेच जण रडतायत, Many are on their knees. बरेच जण गुडघे टेकून Many प्रार्थना have करतायत. held hands. बऱ्याच लोकांनी हात धरले And they are एकमेकांचे. calling on to your name. बऱ्याच जणांनी एकमेकांचे हात धरून एक परिवार या नात्यानं सगळे एकत्र जमून तुझा धावा करतात. Answer them, Lord. तू त्यांना उत्तर दे प्रभू. Wipe away their tears. त्यांचे अश्रू पुस. Give them joy and happiness. आनंद खुशी त्यांचा वाटा बनव. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you for answering my माझ्या prayer. प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. Thank you for being concerned. काळजी घेतलीस म्हणून धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. I'm so happy for each one of you. मी इतका आनंदी आहे तुम्हा प्रत्येकासाठी. I'm very excited अतिशय आनंद माझ्या हृदयात आहे. because कारण God has started His work in your life. देवानं त्याचं कार्य तुमच्या जीवनात केलेलं आहे. See what happens in your life now. आता तुम्ही पहा तुमच्या जीवनात काय काय होतं. What never happened before shall start happening जे now. अगोदर कधी झालं नाही ते आता तुमच्या जीवनात घडू लागेल. Praise the Lord. देवाला So धन्यवाद. shall we meet once again? मग आता रजा घेतो. Till that time, तोपर्यंत God bless you all. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.